आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, ॲम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38। नागठाण येथे बाबासाहेब लांडगे यांच्या जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार। शिकलेल्या माणसांनी समाजाची पडझड सुरू केली। दिखाऊ व वेगळी जीवनशैली जगत असताना मानवी नात्यातील संवाद हरवत चालला आहे। बाबासाहेब लांडगे आणि परिवाराने कृष्णाकाठी घातलेला संस्काराचा पाया खूप मोठा आहे। बाबासाहेबांनी निर्माण केलेला दातृत्वाचा वसा जोपासून गावगाडा सुंदर बनवूया असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक सर्जेराव खरात यांनी केले। ते नागठाणे तालुका पलूस येथे बाबासाहेब लांडगे यांच्या जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमात बोलत होते। कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे हुतात्मा संकुलाचे वीर धवल नायकवडी, ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक सुभाष कवडे हे उपस्थित होते। वीर धवल नायकवडी म्हणाले, नागठाणे गाव हे समाजाला दिशा देणार आहे। स्वर्गीय बाबासाहेब लांडगे यांच्या परिवाराने राबवलेले उपक्रम दिशादर्शक असून हुतात्मा परिवार सर्वतोपरी सहकार्य करेल। ज्येष्ठ साहित्यिक सुभाष कवडे म्हणाले, आजकालच्या समाजात संवेदना हरवत चालली आहे। नागठाणेतील लांडगे कुटुंबियांनी आपल्या वडिलांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबवित संवेदनशीलता जपली असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले। कार्यक्रमात वसंतदादा दूध संघाचे अध्यक्ष अशोक पाटील, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष विजय पाटील व हास्ययात्राकार शरद जाधव यांनी मनोगते व्यक्त केली। यावेळी हुतात्मा बँकेचे व्हाईस चेअरमन बाजीराव मांगलेकर, हुतात्मा साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन रामचंद्र भाडळकर, सरपंच विजय माने, विष्णुपत संस्थेचे चेअरमन महादेव माने, नागठाणे विकास सोसायटीचे चेअरमन दीपक पाटील, लक्ष्मण शिंदे, आनंदराव कोरे, पोपट पाटील, बाळासो शिंदे, दयानंद काबळे, माजी डेप्युटी सरपंच झाकीर लांडगे, तलाठी अल्ताफ लांडगे, ग्रामपंचायत सदस्य व विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते। कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक स्वर्गीय बाबासाहेब लांडगे पतसंस्थेचे संस्थापक गौस मोहम्मद लांडगे यांनी केले, तर आभार माजी सरपंच रसूल नदाफ यांनी मानले। सूत्रसंचालन भिकाजी साळुंके पाटील यांनी केले। स्मरण या गावामध्ये त्यांच्या कुटुंबियांच्या माध्यमातून सतत होत राहतं आणि त्याला तुमच्यासारख्या स्मरणपात्र लोकांच्याकडून तुला या कुटुंबाचा यांच्या स्मृतीचा गौरव केला जातो याचा मला आनंद आहे। तुम्ही तुला काळात प्रवेशर म्हणजे त्या पद्धतीनं वयाच्या पुढल्या वर्षीपासून ज्यांचा सत्कार होईल आलेल्या पाहुण्यांना सुद्धा मस्त सुधार करेल आणि शरीराला सुधारलेलं नसतं पुन्हा या ठिकाणी दोन माणसापुढं कधी नसतं होत नाही, तो स्वाभिमानी राहतोय। स्वाभिमानी पिढी घडवण्याचा बाबासाहेबांचा हा जो वारसा आहे जरूर पिढीमध्ये आपण कसा संक्रमित करत राहावा, वेळ बराच झालेला नाही, त्यांना पण एक प्रोत्साहन मिळेल, चालना मिळेल अशी मी नम्र विनंती करतो। आणि नागठाणे गाव म्हणजे वाळव्याच्या अतिशय जवळचं आणि ऋणानुबंध असणारं गाव आहे आणि या ठिकाणी मला इथं सत्कार केला, मला या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो। आणि येणाऱ्या प्रत्येक क्षणाला आणि प्रत्येक चांगल्या वाईट समयीला हुतात्मा संकुल आणि नागठाणे गाव हे एकत्र नेहमी राहणार आहे आम्ही शब्द देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ही मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं अत्यंत महत्त्वाची वाटते। स्वर्गीय बाबासाहेब लांडगे यांनी आपल्या सगळ्या मुलांना महत्त्वाचा जर कोणता संस्कार केला असेल, आम्ही गेली 25 वर्षे पाहतोय, तर तो म्हणजे सामाजिक बांधिलकी जपण्याचा। आज सामाजिक बांधिलकी खूप मोठ्या प्रमाणात ढिली होते आहे। प्रत्येकाचं स्वतःचं मी आणि माझं याचं एक विश्व तयार होत आहे। राजकारणाच्या आणि जातीभेदाच्या भिंती अत्यंत मजबूत न करत होत आहे। सामाजिक बांधिलकी जपणं आणि त्याच्यामधनं मग हरवत चाललेली संवेदना आजच्या काळामध्ये फार महत्वाची आहे। कारण सर्वांग सुंदर जगण्यासाठी माणसाजवळ संवेदना असावी लागते, त्याच्या डोळ्यामध्ये पाणी असावं लागतं, समोरच्या माणसाच्या चांगले वाईट कामामध्ये सहभागी होण्याची संवेदना ही एक पहिली पायरी आहे। लांडगे कुटुंबियांनी ही संवेदना आम्हाला या ठिकाणी निमंत्रित करून उत्तम प्रकारे जपलेली आहे।